ते माहिती नंतर ठरवतील. आज देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत. भाजपनं राज्यातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीमध्ये तातडीनं बोलवलेलं आहे. राजीनामा देतील देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे चर्चा तशा काही नाही. मला नाही तसं वाटत. कारण भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस एक खंबीर नेते आहेत. त्यांच्याशिवाय मला वाटते मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्ष असणं हे मला वाटतं केवळ अशक्य आहे. मला वाटतं त्यातून ते मार्ग काहीतरी निघेल. वास्तविक हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारला तर बरं होईल. अजून काय आम्ही काही चर्चेला बसलो नाही. चर्चा झाली की सांगतो. छगन भुजबळ यांच्यावर समता परिषदेनं काय नेमकं वाटते? भुजबळ वेगळी भूमिका घेतील किंवा मी सांगितलेलं आहे भुजबळ साहेब नाराज नाहीत म्हणून अनेक वेळा सांगितलेलं आहे. समता परिषद आता हे करते दबाव टाकते. ठीक आहे ना, परंतु ते अजिबात नाराज नाहीत. साहेब उज्ज्वल निकम यांना पुन्हा एकदा राज्य सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून नेमलेला विरोधकांकडून आरोप केलेला. आता मग ते भाजपचे वकील म्हणायचे का? कारण अजूनही ते भाजपचे सदस्य. त्याची काही मला माहिती नाही. माहिती घेतल्यानंतर मी बोलेन. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाली, ज्याला भाजपचे नेते देखील उपस्थित होते. त्यामध्ये राज्यात जे काही अपयश आलं त्याला अजित पवार गटाला दोषी ठरवण्यात आलेलं आहे. अजित पवार गटानं काम महायुतीमध्ये केलं नाही. नेते सोबत होते मात्र अजित पवार गटाचे कार्यकर्ते सोबत नव्हते बऱ्याच मतदारसंघात. अशा पद्धतीचा एक ठपका ठेवण्यात आला. नाही, आता ही बैठक जी झाली ती मी प्रसारमाध्यमांमध्ये बघितली. ती होती नगरच्या लोकसभेच्या मतदारसंघापुरती. कारण विकेस पाटील साहेब मला तिथं दिसले. आता मला सांगा, तिथं जर तसं झालं असेल तर मग बारामतीमध्ये काय झालं? बारामतीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते मंडळी होते. वास्तविक इंदापूर, दौंड इथंसुद्धा होते ना. आता अशी फेकाफेकी आणि कुणी केलं आणि कुणी नाही केलं अशा वास्तविक बातम्या आल्या तर महायुतीमध्ये विनाकारण बेबनाव होईल. सगळ्यांचं हे अपयश आहे. एक प्रकारचं कशा पद्धतीनं मतदान झालेलं आहे सगळ्यांनी माहिती घेतलेली आहे आणि सगळ्यांना कळालेलं आहे काय झालेलं आहे. तर आता न करता विधानसभेमध्ये सगळ्या माहिती एकसंघपणानं कसं सामोरं जाईल ही बघण्याची आता आवश्यकता. पण एका बाजूला काही दिवसापूर्वी मोहन भागवत यांनी देखील अजित पवारांवरच आक्षेप घेतलेला होता. त्यानंतर आता कालच्या बैठकीत देखील काही खासदार म्हणतात की आता मोहन भागवत यांनी घेतला नव्हता. ऑर्गनायझर या मासिकामध्ये एक लेख लिहिलेला होता. त्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यावेळा भुजबळ साहेब म्हणाले होते उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या जागा कमी आल्या तिथं अजित पवार गेले होते काय. त्यामुळे ती चर्चा थांबलेली होती. आणि एकंदरीत जे देशामध्ये मतदान झालेलं आहे हे मतदान कशा पद्धतीने झालेलं आहे त्याची माहिती त्याला आहे. भाजप पराभूत राज्यात येणार आहे तशा पद्धतीचा आरोग्य बंटी पाटलांनी नाही. आता तो विरोधकांनी बोलण्याची भाषा आहे. वास्तविक हा रस्ता रद्द करावा अशा लोकप्रतिनिधी अनेक. आता आपल्याला माहिती असेल की प्राध्यापक संजय मंडलिक, माजी खासदार, आमदार प्रकाश आंबेडकर हे स्वतः शिंदे गटाचे आहेत. त्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी जाऊन निवेदन दिलं. मी स्वतः त्याबद्दलचं बोललेलो आहे. त्यामुळं आमच्या या विरोधाला सर्वपक्षीय म्हणजे आमच्या महायुतीचे सगळे घटक पक्ष यामध्ये हवं आहेत. तुम्ही मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये हा मुद्दा मांडला. आता गेल्या आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा आम्ही विषय मांडू आणि महिमेसाठीचे मंत्री दादाजी भुसे यांच्यासमोर हा विषय तीव्रपणाने आम्ही मांडू. खरं तर हा महामार्ग रद्दच होईल अशा पद्धतीचं तुम्ही आश्वस्त केलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला होता. मात्र तुमच्या या वक्तव्यानंतर देखील भूसंपादनाच्या नोटीस आल्या. मी आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मी चौकशी केली तर ते मला जुन्याच आम्ही नोटिसा काढलेल्या होत्या त्या आता जात आहेत. नव्यानं ज्यानंतर आम्ही घोषणा केलेली आहे त्यानंतर आम्ही नवीन कधी नोटिसा काढलेल्या नाहीत असं जिल्हाधिकाऱ्यांचं मत आहे. सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेला मुख्यमंत्री आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला सुद्धा अनेक विधिमंडळातील सदस्यांनी शेतकऱ्यांनी त्यांना निवेदन दिलेलं होतं. त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना त्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरला होते मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते नव्हते त्यावेळी आम्ही त्याला निदर्शन आणलं होतं की याबद्दल तीव्र भावना शेतकऱ्यांच्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आहेतच
त्याशिवाय वर्धा ते गोवा म्हणजे कोकणापर्यंत त्या बऱ्याचशाच याला विरोध झालेला आहे आणि या लोकसभेमध्ये सुद्धा बराच तीव्र असंतोष मतपेटीद्वारे दिसून आलेला आहे आणि म्हणून हा रस्ता रद्दच केला पाहिजे याची काही आवश्यकता नाही अशा प्रकारच्या भावना आम्ही मांडलेल्या होत्या. आज या समितीच्या वतीनं आज इथं मोर्चा काढण्यात आला. त्यांनी आज निवेदन दिलं. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिलो आणि आज हे निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे. आज मुंबईला आम्ही जातो आहे. उद्या तात्काळ मी MSRDCचे मंत्री दादाजी भुसे साहेब आणि मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना मी या सगळ्या लोकांच्या भावना त्यांच्या कानावर घालेन आणि हा रस्ता रद्द करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करू.